6वा भाग 73. महाराजांचा निरोप घेतलेले संभाजीराजे किल्ले सातारा उतरून रायगडाच्या रोखाने चालू लागले. येसूबाई पुतळाबाई यांचे मेणे धरून हत्यारबंद धारकरी चटके पाय उचलीत होते. विचारात असलेल्या संभाजीराजांची मुद्रा बांधल्यासारखी झाली होती. कितीही निर्धार केला तरी संभाजीराजांच्या डोळ्यांसमोरून मासाहेब सोयराबाई हटत नव्हत्या. त्यांना हटकणे जमेनासे होताच ते कसल्या तरी आवेगाने हातातील कायद्यांना दमजोर खेच देत होते. तोंडातील दातेरी लोखंडी लगामपट्टी कचताच स्वारीचे जनावर कळवळ्याने फुरफुरत होते आणि विचारांमागून विचार संभाजीराजांच्या पाठीवर स्वार होऊन नको तेव्हा कायदे खेचून नको तिथे काच देत होते. वर्मी कळ बसावी तसे टाचा भरीत होते. मन फरफटीला लागले होते. का घडावं असं? कुणाचा कसूर नडतो आहे? अशा का वागतात मासाहेब? आम्ही त्यांचे कुणीच नव्हेत? आमचं राहू द्या. खुद्द आबासाहेबांची काय खातर करता आहेत त्या? कुठं जाणार आहे त्यांची हवस? रामराजे आम्हाला कधीच परके वाटले नाहीत. या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. का घडावं असं? महाराज साहेबांना विषप्रयोग होतो, त्याचा वहीम आमच्यावर घेतला जातो. काय चाललं आहे तेच समजत नाही. आता इतर कुणाची नाही, पण आमचीच आम्हाला धास्त वाटते. वाटतं आम्हीच काहीतरी वावगं करून बसू. वाटतं मासाहेबांच्या सामने उभं राहून मनी घोळतं ते सारं साफ सांगून टाकावं. आमच्या युवराजपदासाठीच त्या बेचैन असतील तर ते रामराजांना बहाल करून मोकळं व्हावं. थोरल्या आऊसाहेबांच्या आठवणीनं काळीज गलबलतं. केवढा धीर देणारा असायचा त्यांचा एक एक बोल. यावेळी त्या हयात असत्या तर? त्या असत्या तर महाराज साहेबांच्या जीवाशी असा क्रूर खेळ खेळण्याची मजलच झाली नसती कोणाची. आमच्यावर वहीम बोलताना तर 10 वेळा विचार करावा लागला असता कुठल्याही लटक्या जिभेला. आम्ही अभक्ष प्रयोग केला म्हणे महाराज साहेबांना. यापेक्षा दरबारी आमचा निवाडा झाला त्याचवेळी आम्हाला कडेलोटाची वा तोफेच्या तोंडी जाण्याची सजा मिळाली तर बेस होतं. हे असं ध्यानीमनी नसलेलं ऐकण्याची पाळी आमच्यावर नाही येती. मासाहेब नको त्या कारणासाठी काळजाचा लचका तोडला आहे तुम्ही आमच्या. माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात. आम्हाला नवल वाटतं ते आबासाहेबांचं. एवढं झालं पण एक ब्रसुद्धा त्यांच्या तोंडून फुटला नाही. सोसण्याचं कुठलं बळ कमावलं आहे त्यांनी की काहीच बोलता येऊ नये अशी त्यांची गत झाली आहे. आम्हाला भरल्या दरबारी निवाड्यासाठी उभं करण्यात आलं तसं मासाहेबांना उभं करण्यात येईल? नाही. आम्ही सुद्धा त्यांच्यावरचा वहीम दरबारात वर मानेनं बोलू शकलो नाही. आबासाहेब हे करू शकतच नाहीत. कसला खोडा पडला हा. या आजारात महाराज साहेबांचं काही बरं वाईट होतं तर? छे. मनचे हे अशीव मनातून बाहेर पिटाळण्यासाठी संभाजीराजे कळवळून स्वतःशीच पुटपुटले. जगदंब. मांडीखालच्या जनावराला टाच भरली गेली. जनावर उधळले. दौडत बरेच पुढे गेले. तांडा बराच दूर मागे राहिला हे ध्यानी येताच संभाजीराजांनी घोड्याला आवर घातला आणि त्याला धीमे करीत स्वतःला तांड्याशी जमवून घेतलं. पुतळाबाईंच्या मेण्याजवळून जनावर येताच त्यांना पुन्हा धीर गवसल्यासारखे झाले. त्यांच्या मनाचा विस्कटलेला तांदूळ चोख पुन्हा नीट मांडला जाऊ लागला. त्यांना वाटले तांडा अंमळ रोखावा. मासाहेब पुतळाबाईंशी मनभर बोलून घ्यावे. मन हलके करावे. पण तसे काही त्यांनी केले नाही. सातारा उतरताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती.
प्रत्यक्ष महाराज त्यांना निरोप देण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेपर्यंत आले होते. तरीही किल्ल्यावरची बरीच माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने रोखून बघत होती. तिरस्काराने भरलेले अनेक डोळे त्यांच्या उरात बाणासारखे घुसून त्यांना जणू बदनाम करीत होते. श्रींच्या छत्रपतींना, प्रत्यक्ष जन्मदात्याला विषबाधा करण्याचे पाप त्यांनी केले आहे असा आरोप क्षेप त्यांच्या नजरांतून होत होता. बधीर मनाची कोंडी खंत गळून पडू लागली आणि हळूहळू त्याची जागा संताप सूड यांच्या केळणीने बांधली जाऊ लागली. मार्गावरील झाडाझुडपांत त्यांना सोयराबाईच दिसू लागल्या. पण त्यांच्या जरी किनारी पदराआड कवळ्या उमरीचे रामराजे हात उभवून दादा महाराज अशी साद घालता आहेत असा भास होताच त्यांचे याही मोर्चावर बांधलेले मन ढासळू लागले. कोंडीच कोंडी पडली. विचाराने सैरभैर झालेले संभाजीराजे काहीच न सुचल्याने नुसतेच पुटपुटू लागले, जगदंब जगदंब. पाचाडात जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेताना संभाजीराजांचा ऊर दाटून आला. रायगड चढून जावे असे त्यांना वाटेना. पाचाडच्या वाड्यातच पुतळाबाई येसूबाई यांच्यासह 4 दिवस त्यांनी मुक्काम टाकला. ते आल्याची वर्दी गडावर पोच झाली होती, पण त्यांच्या हालहवालासाठी फडाकडील कुणीच गड उतरले नाही. नाही म्हणायला कवी कुलेश तेवढे त्यांची भेट घेऊन गेले. 4 दिवसांनंतर कबिल्यासह संभाजीराजे रायगड चढून आले. वैराने पाठीवर लादून आणल्यासारखी साताऱ्याची अफवा इथे रायगडावरही पसरली होती. भेटणारी कारखानदारी माणसे संभाजीराजांकडे विचित्र घृणेच्या नजरेने बघत होती. त्यांनी बघितले आहे असे वाटले तर जुलमाने केल्यासारखे मुजरा करीत होती. 15 दिवस झाले. रायगडी आलेले संभाजीराजे 2 वेळा जिजाऊंच्या बैठकीला मुजरा देण्यासाठी आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी काय ते तेवढेच आपल्या वाड्याबाहेर पडत होते. त्यांचा सारा वेळ आपल्या वाड्यात केशव पंडित, उमाजी पंडित, उधो जोगदेव, कवी कुलेश यांच्याशी पुराण ग्रंथांवर चर्चा करण्यात जात होता. तोच त्यांना दिलासा वाटत होता. त्यांच्या वाड्यात आत बाहेर करणारी धाराऊ त्यांना सडे बघून एकदा धीराने म्हणाली, धाकलं, बोला. तिच्या कपाळावरच्या गोंदणावर नजर ठेवीत संभाजीराजे म्हणाले. त्यांच्या तेजवान डोळ्यांकडे आणि मानेभोवती रुळून पडलेल्या केसांच्या कुरळ्या दाट घेराकडे बघताना धाराऊ काय विचारायचे आहे तेच विसरली. तिचे अलीकडे असेच होत होते. ऐन भरीचे महाराजांच्या वानावर उतरलेले धाकले बघताना तिला खऱ्याखुऱ्या धाकल्यांची तिने बघितलेली कैक बालरूपे आठवायची. धाराऊला गुमान थांबलेली बघून संभाजीराजांच्या मुद्रेची चलबिचल झाली. तिला पाठमोरे होत संभाजीराजे स्वतःशी बोलल्यासारखे घोगरट म्हणाले, धाराऊ, आम्ही जाणतो तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आम्हीच महाराज साहेबांना अभक्ष. झटकन धाराऊ पुढे झाली. आपली तर्जनी ओठांवर ठेवून तिने संभाजीराजांना रोखून ठेवले. क्षणात तिचे डोळे डबडबून आले. धाकलं, म्या तुम्हासनी दूध पाजलंय. ते दगाफटका करणारं बेमान नाही. त्यासाठनं नाही म्या जीभ उचालली. गडावर येऊन पंधरवडा झाला. सूनबाईची तुम्ही बरं वाईट म्हणून शब्दानं दखल घेतलेली नाही. काय वाटत असल तेसनी? धाकल्या राणीसाहेबांनी भेटत नाही तुम्ही. काय करावं त्यांनी? जे सांधायला प्रसंगी जिजाऊही थकल्या असत्या ते धाराऊ आपल्या गावरान मायेपोटी सांधू बघत होती. धाराऊ, आम्हास कुणालाच भेटावंसं वाटत नाही. असं म्हणून कसं चालल? तुमची वाट बघून बघून थकलेल्या धाकल्या राणीसाहेब इकडंच या निघाल्यात. संग बाळ महाराज बी आहेत. पुतळाबाई येत आहेत हे जाणवताच संभाजीराजे विचारात गेले.
राणी वशाकडचा हा एक जागा त्यांचा भरोशाचा होता. काही बोलावे असे हे एकच ठिकाण होते. धारावून निघून गेली. थोड्याच वेळात रामराजांचा हात हाती धरलेल्या मासाहेब पुतळाबाई बैठकी दालनात आल्या. त्यांना तसे बघताना संभाजीराजांना वाटले, खरोखरच बाळराजे यांच्याच पोटी उपजायला पाहिजे होते. महाराजांच्यासाठी आंब्याचे लोटके बरोबर घेऊन साताऱ्याला जायला निघणाऱ्या पुतळाबाई दिसताच खेचल्यासारखे संभाजीराजे पुढे झाले. त्यांचे पाय शिवून त्यांनी रामराजांचा त्यांच्या हातातील हात हलकेच आपल्या हातात घेतला. युवराज, बोलणे कसे फोडावे या विचाराने पुतळाबाई थांबल्या. जी, आमच्यावर नाराजी धरलीत तर ती आम्ही समजू शकतो, पण सुनबाईंचा काय दोष? त्या गडावर आहेत याचंही भान तुम्ही ठेवत नाही. हा कोण रिवाज? मासाहेब, आमचे सारेच रिवाज चुकले आहेत. एका सुवासिनीचं बळमर्दीनं हरण करणारे आम्ही, जन्मदात्याला अभक्ष देणारे आम्ही कुठल्या तोंडानं त्यांच्यासमोर जाऊ शकतो? रोज दर्पणी बघून आमच्या नावानं कपाळी पट्टे घेताना त्यांना काय वाटत असेल तेच आम्हाला समजेनासं होतं. संभाजीराजे कुठंतरीच एकरोख बघत ताठर झाले. युवराज, पुतळाबाईंनी शब्दांचाच हात करून जसा त्यांच्या खांद्यावर अलगद ठेवला. पुरुषांना असं आपलं आपणालाच तोडून बोलायची मोकळीक तरी असते, आम्हा बायकांना तीही नसते. तुम्ही युवराज आहात. तुम्हीच काळीज टाकून स्वतःला कोंडून घेऊ लागलात तर बाई म्हणून जन्मानंच कोंडलेल्या सुनबाईंनी काय करावं? बाब लागून राहिली आहे ती त्यांच्या मनास. दादा महाराज, एवढा वेळ ऐकत असलेले रामराजे संभाजीराजांच्या हाताला झोल देत काही बोलायला गेले. ते येसूबाईंच्याबद्दल काही बोलणार या कल्पनेने त्यांना दाद देत संभाजीराजे प्रेमाने म्हणाले, काय बाळ महाराज, तुम्ही महाराज साहेबांना तेवढं विष दिलत. आल्यापासून आम्हास मात्र एकदाही नाही दिलत. आम्ही आबासाहेबांची वाट बघतो आहोत. तुम्ही नाही दिलत तरी ते नक्कीच देतील आम्हाला विष. ते ऐकताना संभाजीराजांची कानपाळी रसरसून सुन्न झाली. रामराजांच्या हातातला त्यांचा हात विचित्र थरथरला. पटकन त्यांना उचलून घेऊन त्यांच्या गालावर ओठ ठेवताना संभाजीराजांना त्यांचा चेहराही दिसेनासा झाला. त्या दोघांना तसे बघणे असह्य झालेल्या पुतळाबाई मंद जडशीळ पावलांनी दालनाच्या झरोक्याशी गेल्या. बाहेर दिसणाऱ्या हनुमानाच्या देवळाच्या घुमटीकडे बघत राहिल्या. हे सारे सावरायला आपले हात थिटे आहेत या जाणीवेने खिन्न झालेल्या पुतळाबाईंना महाराजांची आठवण झाली. हे बांधायला फक्त स्वारीच समर्थ आहे या एकाच आशेच्या धाग्याला धरून त्यांचे मन स्वतःची समजूत घालू बघायला लागले. डोळे घुमटीवर जखडले. मन राजांच्या मागाने भटकत राहिले. 7 महालातील पुतळाबाईंच्या वाड्यातील बैठकी दालनात येसूबाई उभ्या होत्या. त्यांच्यासमोरून संभाजीराजांची स्वारी लगीने एरझारा टाकीत होती. मध्येच थांबत होती. साऱ्या दालनभर दोघांनाही जाणवेल अशी शांतता दाटून पडली होती. कुणी बोलावे यासाठी जसा कौलच लागला होता. कानी पडणाऱ्या बाबींनी तुम्ही आमच्यासाठी शर्मिंद्या असाल. संभाजीराजांनी स्वभावाप्रमाणे सरळ विषयाला हात घातला. चमकून येसूबाईंनी वर बघितले. आपल्या स्वारीच्या चर्येत पडलेला केवढा तरी फेर त्यांना जाणवला. मनाला खोलवर चटका चाटून गेला. आम्ही सारं ऐकून आहोत. अभिमान वाटतो अशा स्वारींच्या पायाची सेवा करण्याचा मान आम्हास मिळाला याचा. येसूबाईंचा आवाज बांधलेला ठसठशीत झाला. मतलब
गोंधळलेल्या संभाजीराजांचे हात पाठीशी झाले. निवाड्याच्या पेचप्रसंगीही स्वारीनं वहीम बोलण्यासाठी मासाहेबांचं नाव आपल्या ओठाबाहेर दरबारी सुटू दिलं नाही. आबासाहेबांच्या साताऱ्यावरच्या आजारपणात आलेला आरोप ऐकूनही बाळ महाराजांना स्वारीनं तुसडेपणानं तोडून दिलं नाही. आता आम्हास कळून येत आहे. कुठंतरी दूरवर पाहिल्यासारख्या येसूबाई थांबल्या. काय? अण्णाजींच्या घरच्या सुवासिनीनं लिंगाण्यावरून आपली कुडी का झोकून दिली असेल ते? का दिली असेल? त्या आठवणींनी संभाजीराजांचा आवाज कातरला. तिनंच काय, प्रसंगी आम्ही सुद्धा कुडी झोकून द्यावी असाच स्वारींचा स्वभाव आहे. भरल्या दरबारी स्वारीबद्दल काही वेडेबिद्रे ऐकण्यापेक्षा आणि एखादा गैरबाका शब्द उच्चारावा लागण्यापेक्षा त्या धीराच्या स्त्रीनं मरण पत्करलं. जे तिला कळलं ते घरच्यांना कळू नये याचीच खंत वाटते आम्हास. त्या शब्दाशब्दाने संभाजीराजांच्या मनी घालमेल उठली. येसूबाईंच्याबद्दल त्यांनी बांधलेला अंदाज साफ चुकीचा ठरला. त्या चुकीचाही एक न कळणारा आनंद त्यांना खोलवर स्पर्शून गेला. हलकेच पुढे होत त्यांनी मान खाली घातलेल्या येसूबाईंच्या हनुवटीखाली मूठ दिली. त्या टेकणीने त्यांचा मुखडा वर घेत ते म्हणाले, आम्हालाही आता कळतंय. आबासाहेबांनी शिक्के कट्यार तुमच्या सुपूर्द का केली ते. गोऱ्या मोऱ्या झालेल्या येसूबाईंनी मागे होत हनुवटी खुली करून घेतली. तुम्ही शतरंजची खेळी छान खेळता. आम्ही त्या पटाकडे बघताना तक्रार करीत होतो. आठवतं? संभाजीराजांनी विचारले. कसली तक्रार? येसूबाईंना माग मिळेना. त्या पटात मासाहेब युवराज अशी मोहरी नाहीत ही. आज वाटतं तो खेळीचा पट आहे तसाच ठीक आहे. सुस्कारा सोडत संभाजीराजे झरोक्याशी चालत गेले. बाहेर बघत पाठीशी असलेल्या येसूबाईंना म्हणाले, तुम्ही आबासाहेब पटावरची शतरंज खेळी सावधानगीनं खेळता. पण तुमचं कसब थाऱ्यालाही टिकणार नाही असा शतरंजचा खेळगडी आजवर आमच्या ध्यानी आला नव्हता. कोण? गोंधळलेल्या येसूबाईंनी त्यांच्याकडे बघत विचारले. थोरल्या महालीच्या मासाहेब. झरोक्याजवळून थंडगार बोल आले. तुम्ही पटावरचा शतरंज खेळता, त्या नात्यांचा शतरंज खेळतात. एवढ्या खुबीनं चाल टाकतात की शह बसणाऱ्याचा जीवच घुसमटून जातो. त्यांच्या पटात मोहऱ्यांना तोटा नाही. शह कुणाला घालावा याचं बंधन नाही. त्यावर काय बोलावे तेच येसूबाईंना सुचेना. एवढ्यात संभाजीराजांचे कारभारी महादेव यमाजींची वर्दी घेऊन एक कुणबीण आत आली. युवराज पाठमोरे बघून तिने ती येसूबाईंच्या कानी घातली. साताऱ्यावरनं दत्ताजीपंत आल्यात. धाकल्या सरकारांची भेट मागत्यात. येतो आम्ही, म्हणत संभाजीराजे महालाबाहेर पडले. महाराजांच्या वाड्याच्या दर्शनी सदरेवर मंत्री दत्ताजीपंत युवराजांची वाट बघत खोळंबून होते. संभाजीराजांना येताना बघून दत्ताजीपंतांनी त्यांना मुजरा घातला. दत्ताजीपंत, तब्येत कशी आहे महाराज साहेबांची? संभाजीराजांनी त्यांचा मुजरा घेता घेताच विचारले. जी, व्यंकटेश कृपेने महाराज खुशाल आहेत. नुकताच पालीला जाऊन त्यांनी पाटीलकीच्या एका कथल्याचा मजहर दिला. आम्ही संगती होतो. आता सरकार स्वारी साताऱ्यावर आहे. कर्नाटक प्रांतातून आलेल्या रघुनाथपंत हनुमंत्यांशी कसल्या तरी मोठ्या मनसुब्यानं स्वामींची खलबत चालू आहेत. ते ऐकताना संभाजीराजांची चर्या समाधानाने उजळून निघाली. युवराज, आपल्यासाठी स्वामींनी खास खलिता देऊन आम्हास धाडलं आहे.
आपल्याच हाती तो जाती न देण्याची आम्हास ताकीद आहे. दत्ताजी पंतांनी कमरेच्या शेल्यात खोवलेली थैली काढून झुकते होत ती युवराजांच्या हाती दिली. थैली घेऊन कपाळाला लावून संभाजीराजांनी फासबंद उकलला. आतली पत्रवळी बाहेर काढून उलगडती धरली. वळीतील शब्दाशब्दांबरोबर संभाजीराजांची मुद्रा सोनथाळ्यासारखी झळझळत चालली. श्रींचे आशीर्वादे करून आम्ही सर्व रूपे सुखरूप आहोत. खलिता देऊन दत्ताजी पंत खास हेतानं पाठविले असत. त्यास दिमतीस घेऊन तुम्ही खासा फौजबंदीने विजापुरी मुलखावर मिरज अथणी तर्फेने घुसून चालविणे, जोखीम न घेता वरच्या टापांनी मुलुखमारीचा बेत ठेवणे, विजापूर दरबारी चाललेल्या वजीर खवास खान आणि सरदार बहलोल खान यांच्या बेदिलीचा फायदा उठवायचा बेत महाराजांनी आखला होता. ही मोहीम त्यांनी संभाजीराजांना जोडून दिली होती. दत्ताजी पंत, आजचा दिवस तुम्ही विश्रांती घ्या. तुम्हा आम्हाला निघणे आहे मिरजेच्या रोखाने. बाकीचे सारेच युवराज विसरून गेले. जी, स्वामींनी ती कल्पना दिली आहे आम्हाला. आम्ही पाचाडात उतरून बांधणी करावी म्हणतो. येताना सातारहून थोडीशी बंदी आम्ही आणली आहे. ठीक आहे. आमच्या पंगतीला थाळ्याला असा आज. तुमच्या संगतीनंच गड उतरू आम्ही. मुजरा देऊन दत्ताजींनी सदर सोडली. संभाजीराजांच्या मुठीत पत्रवळी होती. मनात विचार होते मोहिमेचे. पाचाडच्या वेशीवर 10,000 शिलेबंद धारकऱ्यांची फौज खडी ठाकली. तिच्या आघाडीला जिनवंत घोड्यांवर मांड जमविलेले संभाजीराजे, दत्ताजी पंत, रूपाजी भोसले, कोंडाजी फर्जंद असा खासा मर्दाना सिद्ध झाला. चौघडे झडले. हात पंजा उठवून मागे न बघता संभाजीराजांनी आणि पाऊलोकांनी हर हर महादेवची गगनभेदी झील उठविली. कर्माजीने रामोशी घोडा इतांचे खबरगिरांचे पथक दौडीचा मार्ग बिनघोर आहे की नाही याची टेहळणी देण्यासाठी पुढे उधळले. चालून निघाले. युवराज संभाजीराजे आदिलशाहीच्या रोखाने मुलुखतोडीसाठी चालून निघाले. आता त्यांचे मन शांत होते. महाराजांनी सोपविलेल्या जोखमीने मनाचे सूर्यफूल उमलले होते. भाग 73 समाप्त.